नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तोफखाना हद्दीत घटना घडलेली नसताना खोटा गुन्हा मागे घ्यावा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी। शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे सादर। घटना घडलेली नसताना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जमावाच्या मारहाण प्रकरणी दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या शिष्टमंडळाने शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना दिले। तर घटनेच्या वेळी आरोपी इतर ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आले। यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, गुलाम अली शेख, दानिश शेख, नईम शेख आदींसह पठाण कुटुंबीय उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। गेल्या महिन्याच्या 28 तारखेला तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये नासिर पठाण त्याच्या समवेत 6 लोकांवरती खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। त्याबाबतचे पुरावे आम्ही अमोल भारती साहेबांना भेटून पेनड्राईव्ह दिलेला आहे। नासिर पठाण यांना स्वतःच मारहाण झाली। ते 4 दिवस सिव्हिलमध्ये ॲडमिट होते, तरी देखील कोणत्याही पोलीस प्रशासनाने ते दखल घेतली नाही। उलट त्यांच्यावर 327 सारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। कोकरे साहेबांनी वास्तविक पाहता ज्यांना मारहाण झाली त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची गोष्ट होती, तरी देखील त्यांचं न ऐकता ज्यांनी खोटी फिर्याद दाखल केली त्यांचं ऐकून घेतलं। कोकरे साहेब जर खरंच कडक अधिकारी असतील तर त्यांनी जे निर्दोष लोक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। पोलीस निरीक्षक कोकरे साहेब हे खूप कडक स्वभावाचे आहेत, हे त्यांचे पोलीस कर्मचारी सांगतात। पण ते कडक फक्त सर्वसामान्यांसाठी आहेत का? त्यांचा कडकपणा नगर शहरामधील जे ओपन त्यांच्या हद्दीमधील ओपन जे अवैध धंदे चालू आहेत त्यांच्यासाठी का नाही? त्यांना अभय का? त्यांची कडक भूमिका सगळ्यांसाठीच पाहिजे। सर्वसामान्यांना दाबण्याचं काम जर पोलीस निरीक्षक कोकरे साहेब करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही। निजाम शेख, पिपल गाँव वाले उज्जैनी, हाँ ये अपने हयात पठान और गुलाब पठान, अयूब पठान, ये हमारे ऊपर जबरी करते, कैसा करते हमारे पे। हमको ये न्याय होना। और आजू पठान, हयात उसको दूसरे क्या है, समीर पठान, अजीज हयात पठान, समीरा हयात पठान, ये हमारे पे कार्य बोले तो बलजबरी से हमारे जंगल पे कब्जा बिठा रहे। इसका हमको कानून सरकार तरफ से हमको ये मांगता, न्याय मांगता। किला पठान बात करती, मेरा बेटा नासिर पठान, इसको रोड पे गठा की मारे। हमने तोफखाना पुलिस स्टेशन गए, मेरा नासिर पठान सिविल में एडमिट था 4 दिन, कुछ दखल ले नहीं, पुलिस लोग ने दखल ले नहीं। हम तोफखाना पुलिस स्टेशन मगरिब से 2 बजे तक बैठे रात के, तभी हमारी कंप्लेंट लेने, उसके बाद कंप्लेंट ले हमारी। हमको न्याय मांगता, गरीब लोग हैं, हम काम करके खाते। हाँ, हमारे बच्चे को कहीं कुछ धक्का नहीं लगन देने मांगता, कडक कारवाई करो उन पे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।